A303, डॉक्टर समीर, डॉक्टर शिल्पा, सिद्धेश अँड प्रणीत भावसार. आज आम्ही आमच्या घराचं व्हिडिओ टूर करायचं ठरवलं आहे. तर ही सुरुवात बाहेरच्या पॅसेजपासून करूया. ही नेम प्लेट, त्याच्या साईडला थोडंसं डेकोरेशन आणि खाली हे शू रॅक. शू रॅकमध्ये आम्ही 3 कप्पे करून घेतलेले आहेत. ते आपण अशा पद्धतीने इथे शूज, चप्पल ठेवू शकतो. इकडे आहे सेफ्टी डोअर. हे आहे ॲटोमॅटिक डोअर लॉक. हे छोटंसं फुलांचं डेकोरेशन. सर्वप्रथम आपण मंदिराकडे जाऊ. हे आम्ही असं कंबाईन मंदिर वाढवलेलं आहे. खांब त्याला सनमाईकचे दिलेले आहेत. मागे ही लाईट. ह्या मूर्ती आम्ही खास जेजुरीहून मागवल्या आहेत. बाजूलाच आहे एक स्टोरेज युनिट. त्याच्या खाली ओव्हन ठेवण्यासाठी जागा केली आहे. ओव्हनची हीट असल्यामुळे ओपनच ठेवलं आहे. आता इकडे आहे आमचं किचन ओटा. एल शेप किचन ओटा बनवला आहे आम्ही. इथे हा सिंक लावलेला आहे. सिंकच्या बाजूला धुतलेले भांडे ठेवण्यासाठी ही एक जाळी आहे. छोटासा खलबत्ता, बॉटल होल्डर, चमच्याचं स्टँड. इथे समोर साखर, चहा पावडर व कॉफी ठेवण्यासाठी बरण्या. ही समोर अशी चिमणी लावलेली आहे. इथे स्टोरेज स्पेस. इकडे पण थोडी स्टोरेज स्पेस केली आहे. त्याच्या बाजूलाही स्टोरेज स्पेस आहे. इकडे याला थोडे ग्लास डोअर केलेले आहेत. इकडे ग्लासचे कप आणि इकडे क्रॉकरी युनिट केलेलं आहे.
हे असा साधारण किचनचा व्ह्यू आहे. आता इकडे आम्ही डायनिंग टेबल ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. ओपन किचन कन्सेप्ट केलेला आहे ॲक्च्युली आम्ही. हे ऑनिक्स मार्बल आहे, ज्यातून थोडासा लाईट पण पास होतोय. हा इकडे फ्रीजसाठी आम्ही जागा ठेवली आहे. इकडे बाहेर आम्हाला एक छोटी बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये आपला पाठातलंच पाणी आम्हाला प्यायला आवडतं. खालच्या साईडला गिरणीसाठी जागा केली आहे. वर आपलं स्टोरेज, रांगोळ्या, देवाचं सामान. गॅलरीतच कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. गॅलरीत एक स्टोरेज केलं आहे आम्ही, वॉटर स्टोरेज. आता आपण जाऊया हॉलमध्ये. हे गॅलरीमध्ये असं एक झाड आहे. खाली इन्व्हर्टर, इकडे एक्स्ट्राचे शूज आणि वर पण असं स्टोरेज आहे. बाजूला आहे सगळी फुलं झाडं. फुल जाण्यासाठी आम्ही असं एक स्टँड आणलेलं आहे. इथे आहे आपली तुळशी माता, शंकर भगवान. गॅलरीत असं सेटिंग बनवलेलं आहे. हे असे 2 सिटिंग पण आहेत इथे. ह्या किचन ट्रॉलीज. इथे सगळं कपबशा. इथे सगळ्या कढया. इकडे मसाल्याचा डबा, मिठाच्या बरण्या. रोजचे वापरायचे भांडे. इकडे पोलपाट लाटण्यासाठी जागा. इकडे सगळे आपली स्टीलची ताट. इथे एक असं स्टोरेज आहे. हे पुल आउट. इकडे अंडर सिंक आरो. इकडे आपलं धान्य भरून ठेवण्यासाठी कोठ्या, पिंप. इकडे सगळं आपलं देवाचं सामान. इकडे खाली कांदे, बटाटे ठेवण्यासाठी जागा. ते मुद्दाम जाळीचं बनवलंय हवेशीर राहावं म्हणून. तिकडे बाजूलाच एक बाथरूम आहे. बाथरूममध्ये हे बेसिन. बेसिनच्या वर हे असं स्टोरेज युनिट.
बाहेरच असा आरसा आणि एक बाथरूम. बाथरूममध्ये असं शॉवर पॅनेल लावले, गॅस गिझर लावले. ह्याला असा काचेचा दरवाजा. ही आमच्या सिद्धेशची आयडिया. वर वॉटर स्टोरेज. आता येऊया आपण हॉलकडे. हा हॉलचा लुक समोरून. हे समोर असं वॉल पॅनेलिंग करून घेतलंय. हा इकडे एक 6x3चा सोफा सेट. इकडे बाजूला एक 6x3चा सोफा सेट. असे 2 सोफा सेट. मागे आहे हा झुला. त्याच्या बाजूला हे शोकेस आणि या साईडला डायनिंग टेबल. आणि इकडे ओपन किचन कन्सेप्ट. इकडे आहे सेंटर टेबल. हे समोर टीव्ही युनिट. इकडे असं लाईट. हा आहे पॅसेज. आता इकडून आमच्या बेडरूममध्ये, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये पण आम्ही एक टी व्ही लावून घेतला आहे. त्याच्यासाठी छोटंसं टी व्ही पॅनल बनवलं आहे. समोरच हा 5x6चा प्रशस्त बेड. हे समोर वॉलपेपर आपण खास बनवून घेतला आहे. त्याच्यावर असलेलं लाईटिंग. इकडे असे कर्टन्स. हे कर्टन्स ओपन केले की इकडे एक गॅलरी. या गॅलरीत आहे ही वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनच्या वरच आम्ही एक स्टोरेज करून घेतलं आहे, जेणेकरून वॉशिंग मशीनला लागणारे पावडर वगैरे आपण इथे स्टोअर करू शकतो. गेस्ट रूममध्ये असावे एक माझ्या पर्ससाठी स्टोरेज करून घेतलेला आहे. आणि खाली पण असं स्टोरेज करून घेतलेलं आहे. आणि बाहेर याला डिझाईन दिली एअर पास होण्यासाठी.